सम्यक संबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय महान भिक्खू संघ, आदरणीय भिक्खू धम्मसेवकजी महाथेरो, तसेच आदरणीय बनते भिक्खू विनय बोधी प्रिय महाथेरो, तसेच भिक्खू रेवत बोधी, आदरणीय श्रावण भिक्खू बुद्धभूषण, बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापना खूप चांगलं काम आहे। बंधू आणि भगिनींनो, आज या गावातील लोकांनी खूप एक महान काम केलेलं आहे। उपासक उपासिका, आदरणीय महान भिक्खू संघ, बुद्ध मूर्तीची स्थापना आणि बुद्ध आपण हमेशा बुद्ध वंदना म्हणतो। बुद्ध, धम्म आणि संघ हे आपले तीन रत्न आहेत। भगवान बुद्धांनी आपल्याला धम्म दिलेला आहे आणि आज मूर्तीची स्थापना झालेली आहे। मूर्तीची स्थापना झाली म्हणजे नेमकं काय झालं? आता काय करायचं, काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे, आणि आपलं कर्तव्य काय आहे? उपासक उपासिकांचं कर्तव्य काय आहे? भिक्खू संघाबद्दल कर्तव्य काय आहे? बुद्ध मूर्तीबद्दल कर्तव्य काय आहे? आणि आपलं जीवन नेमकं आपल्याला काय पाहिजे आहे? सुख, समाधान, आरोग्य आणि बुद्ध, धम्म आणि संघ। या ठिकाणी आदरणीय भिक्खू संघ, आपण वारंवार भिक्खू संघांना भोजनदान करतो। आपलं कर्तव्य, थोडक्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, बुद्ध म्हणजे काय? बुद्ध मूर्ती स्थापना आपण केलेली आहे। भगवान बुद्धांनी अनंत अनंत धम्माचा शोध लावलेला आहे। या अभिधम्म पिटक मध्ये बुद्धाची व्याख्या दिलेली आहे। भगवान बुद्धाची व्याख्या काय आहे? भगवान बुद्ध, बुद्ध याचा अर्थ काय दिलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी? बुद्ध मूर्ती एक महान एक रूप झालेला आहे। बुद्धाचं रूप तयार केलेलं आहे, 32 लक्षणाचं रूप तयार केलेलं आहे। ते का केलेलं आहे? स्वतःला प्रश्न विचारा की बुद्ध मूर्तीची स्थापना आपण आपल्या कल्याणासाठी केलेली आहे, आपल्या मंगल कामनेसाठी केलेली आहे, आपल्या दुःखासाठी केलेली आहे, आपल्या रोगासाठी केलेली आहे, आपलं जीवन सुखी होण्यासाठी केलेले आहे, आपल्या जीवनात दुःख नाही राहण्यासाठी केलेले आहे, आणि आपल्याला सुखच पाहिजे आहे यासाठी बुद्धाची स्थापना केलेली आहे। कर्मकांड करण्यासाठी बुद्धाची स्थापना नाही केलेली आहे। बुद्धाचा अर्थ होतो, बुद्ध म्हणजे निसर्गाचा, बुद्ध म्हणजे निसर्गाचा, मानवाचा, स्त्रीचा, भिक्खू संघाचा, भिक्खुनी संघाचा, अनंत 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 निसर्गाचे, ज्ञानाचे, निसर्गाचे, प्रतिविश्वाचे, निब्बाण भूमीचे, आमच्या कल्याणाचे, आमच्या श्वास येतो जातो, आमच्या मनाचे, आमच्या विज्ञानाचे, आमच्या जीवनाचे अनंत उद्धार करणारे क्रांतीचे उद्घोषक म्हणजे बुद्ध आहेत, आणि त्यांची मूर्तीची स्थापना केलेली आहे आम्ही। किती महान भिक्खू संघामुळे हा योग आलेला आहे। आदरणीय महान भिक्खू संघ, धम्मसेवकजी, आदरणीय महान विनयबोधी प्रिय भंतेजी, आणि मी दत्तक घेतलेले भंतेजी, आणि सर्व महान भंतेजी, हे आपला हा मूळ पाया आहे। बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांनी बुद्ध दिलेले आहेत। बाबासाहेबांमुळे आम्ही इथे आहोत, आणि आमचं कर्तव्य आमचं
कर्तव्य काय आहे. बुद्ध मूर्ती स्थापना झालेली आहे आणि बुद्ध मूर्ती स्थापना आज झालेली आहे, पण तुमच्यामध्ये बुद्ध आहे. बुद्धांना विसरू नका. बुद्ध धम्म संघ 2500 वर्षापूर्वीचे बुद्ध आम्ही स्थापन केलेले आहेत. बुद्ध स्थापन केले म्हणजे आमचं कल्याण होण्यासाठी केलेले आहेत. आम्ही कर्मकांडासाठी नाही केलेले आहेत. बुद्ध धम्म संघ वंदना इथे होईल आणि अनुत्तरंग पुण्यंग खेतंग लोकसाती हे 3 रत्न आहेत. बुद्ध धम्म संघ. बुद्ध मूर्ती स्थापना केली, एक महान पुण्य झालं. आणि धम्म, धम्म म्हणजे काय? बुद्ध धम्म संघ हे निसर्गाचे किंवा निसर्गाचे खापरपंजोब आहेत. याला समजून घ्या. तुमचं सुख जे आहे, दुःखाला नष्ट करण्यासाठी बुद्धाची स्थापना केलेली आहे आणि दुश्मनाला नष्ट करण्यासाठी बुद्धाची स्थापना केलेली आहे. युद्ध नाही होण्यासाठी बुद्धाची स्थापना केली आहे. जगाला बुद्धाची गरज आहे. भारत देशाला बुद्धाची गरज आहे. मानव जातीला बुद्धाची गरज आहे. बुद्धाला तुमची गरज नाही, हे लक्षात घ्या. बुद्धाला तुमची गरज नाही, तुम्हाला बुद्धाची गरज आहे. मला बुद्धाची गरज आहे. भिक्खू संघाला बुद्धाची गरज आहे. अनंत रत्न आहे. अविद्या पच्छया संखारा. आम्ही अज्ञानामध्ये जन्म घेत आहोत. आमचं कर्तव्य काय आहे? श्रद्धा ठेवणे आहे. भिक्खू संघाला वारंवार भोजन करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. दानंग दानंग ठानंग मनुसानंग दानंग दुर्गती निवारणंग दानंग सगस सोपानंग. तुम्ही आज भोजन दान दिलं, मी पण होतो. काय केलं तुम्ही? पुण्य केलं. अंधारामध्ये लाईट लावला. तुमच्या मनाच्या अंधारामध्ये महान पुण्य केलं आणि या पुण्याच्या बलाने, संघाच्या पुण्याच्या बलाने भगवान बुद्धांनी काय सांगितलं? माझ्या नंतर संघामध्ये बुद्ध आहे. बुद्ध म्हणजे एक महान रत्न आहे. बुद्ध म्हणजे आमची, जशी आपण आई म्हणतो, आजी म्हणतो, आमचे पूर्वज म्हणतो, आम्ही नागवंशी म्हणतो. बुद्ध म्हणजे एक अनमोल खजिना आहे. याला कृपा करून विसरू नका. बुद्ध मूर्तीमध्ये महान आहे, पण विज्ञान सुद्धा कमी पडत आहे. विज्ञान सुद्धा कमी पडत आहे. विज्ञानाचे शास्त्रज्ञ सुद्धा कमी पडत आहेत. बुद्धाला विस्तारण करण्यासाठी, बुद्धाचं स्पष्टीकरण करण्यासाठी ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीवरती आपला जन्म झालेला आहे. आणि बुद्धाची, अनंत महान बुद्धाची स्थापना या विहारामध्ये झालेली आहे. बुद्धाचं दुसरं नाव काय आहे? ज्ञान आहे, पट्टिच्च समुत्पाद आहे, धम्म आहे, अभिधम्म आहे आणि अनंत 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 श्रेष्ठ बाबासाहेबांनी हे रत्न दिलेलं आहे. म्हणून हे विसरू नका. आणि बुद्ध मूर्तीमध्ये पण ठेवा. कर्म काय करायचे? उपासक उपासिकाचं कर्तव्य काय? भिक्खू संघाला भोजन, बुद्ध मूर्तीला वंदन, बुद्ध धम्म संघ हे 3 एकही रत्न जर विसरलं, तिन्हीपैकी एकही रत्न विसरलं तर आमची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. जो बुद्धाला विसरेल त्याची अधोगती होते. बुद्ध हे तुमच्या मनामध्ये आहेत. भिक्खुनी, खेमा भिक्खुनी अरंत झाली. खेमा म्हणजे अरंत होणे, राजाची पत्नी होती. उपासक सारीपुत्त मुघलान तुमच्यासारखे अरंत झाले. पण बाबासाहेब आम्हाला धम्म दिलेला आहे. बाबासाहेब नसते तर आपण इथे आलो नसतो. त्यांचे अनंत कोटी कोटी उपकार आहेत. म्हणून कळकळीची विनंती आहे, जीवन जगण्यासाठी धम्म आहे, सुख प्राप्त करण्यासाठी धम्म आहे, गुलामगिरी नष्ट करण्यासाठी धम्म आहे. विज्ञान सुद्धा कमी पडत आहे. विज्ञानाचे शोध लागतात, पण बंधू आणि भगिनीनो पंचशिलेमध्ये धम्म आहे. पंचशिलेमध्ये जे तुम्ही पंचशील रोज पाहतात तोच महान पाय आहे. त्याला विसरू नका तुम्ही. निवारण, निवारण धम्मा याचा अर्थ काय होतो? आमचं दुःख निवारण झालं.
म्हणजेच बुद्धाची मूर्ती स्थापना केली. आणि आमचं जर दुःख निवारण नाही झालं तर आम्ही कर्मकांड केले असं करू नका. त्याचा मूळ पाया आहे भिक्खू संघ, त्याचा मूळ पाया आहे 28 बुद्ध, त्याचा मूळ पाया आहे तुमचे कर्म. तुमचे कर्म खूप महान झाले, बुद्ध मूर्ती झाली, पण कर्तव्य काय आहे? हे कर्तव्य रोज पंचशील, रोज पंचशील पाळा, रोज पाळा, रोज पाळा. आणि आपल्या मनाला समजून घ्या. मनोपभंग मनोमया. भगवान बुद्धाचा पूर्ण शोध तुमच्या मनावरती आहे. भगवान बुद्धाचा पूर्ण शोध स्वतःवर त्यांनी मनावरती लावलेला आहे. मनाचे अनंत तुकडे केलेले आहेत, शरीराचे तुकडे केलेले आहेत, मनाचे तुकडे केलेले आहेत. हे श्वास जो येतो, आनापानसती ध्यान करतो, आनापानसती ध्यान करा आणि कर्म करा. दान केल्याशिवाय, भिक्खू संघाला दान केल्याशिवाय तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. विपश्यना मान आहे, पण इदानी दानं, भगवान बुद्ध सुद्धा म्हणतात इदानी दानं. भिक्खू संघ हे भिक्खू संघ आहे आणि पुण्याची शेती आहे. अट्टपुरीस पुगला एस भगवतो सावक संगो, आहुनियो पाहुनियो दक्षिणियो अंजली करणियो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती. तुमचं कर्म काय आहे? वारंवार, महिना असेल 15 दिवस असेल, वारंवार भिक्खू संघाला इथं बोलवणे, वारंवार भिक्खू संघाची याचना, भोजनदान, भिक्खू संघाला लागणाऱ्या वस्तू, अष्टपरिष्कार, चिवरदान, भोजनदान, त्यांची तब्येतीची काळजी, वारंवार तब्येतीची काळजी घ्या. आजही सरनारायण भंतेजी दवाखान्यात आहेत, त्यांची आरोग्याची काळजी घेत आहे मी. सर्व भिक्खू संघाची काळजी घेतो मी. 30 वर्षापासून 50,000 वेळेस भिक्खू संघाला भोजनदान दिलेलं आहे. जगाला, भारत देशाला, जगाला सुख शांती पाहिजे असेल, सुखानं जगायचं असेल, बौद्ध धर्म जरी आपण म्हणला तरी चालेल, पण निसर्गाचा नियम हे बुद्धांनी शोधून काढलेला आहे. 28 बुद्धांनी हीच क्रांती केलेली आहे. आणि 2500 वर्षापूर्वी किती अनंत दुःख असताना सुद्धा भगवान बुद्धांनी शोध लावला. म्हणून कर्तव्य विसरू नका. काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे, आजीचा महान खजिना आहे. बुद्ध म्हणजे तुमच्या खापरपंजीचं सापडलेलं सोनं. बुद्ध म्हणजे त्याला विसरू नका. त्याला कळकळीची विनंती आहे, विसरू नका. मूर्तीमध्ये मान आहे आणि भिक्खू संघामध्ये तुमची कुठली आपत्ती असेल, रोग असेल, रोगासाठी दवाखाना आहे, रोगासाठी भिक्खू संघाचं पण पुण्य आहे, रोगासाठी आणि तुमचं प्रगतीचं साधन फक्त बुद्ध धम्म संघ आहे. तुम्ही करून बघा. बुद्ध धम्म संघ विसरला तर तुमची अधोगती होते. कशी अधोगती होते? सुख नाही मिळत, समाधान नाही मिळत, शांती नाही मिळत. म्हणून भगवान बुद्धांनी जीवाचं रान केलेलं आहे. बुद्धा दयो म्हणतात त्याला, बुद्धा दयो, बुद्धा दयो, अभिधम्म पिटक. ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही फक्त समजून घ्या. समजल्यानंतर दारू पिणे सुद्धा नष्ट होते. भगवान बुद्धांनी मानवाचा शोध लावला, मानवाला मानवाच्या जातीचा शोध लावला आणि भगवान बुद्धांनी महान क्रांती केलेली आहे. आमचे आइन्स्टाईन शास्त्रज्ञ म्हणतात बुद्ध विज्ञानवादी आहेत. आता जग सुद्धा विज्ञानाचं जग सुद्धा बुद्धाच्या मागे लागत आहेत. बुद्ध म्हणजे बौद्ध धर्म नाही. बुद्ध म्हणजे जगण्याची महान कला आहे, सुखी राहण्याची महान कला आहे, दुःख नसण्याची कला आहे, दुःख नष्ट होण्याची कला आहे, दुश्मन तयार न होऊ द्यायची कला आहे, युद्ध न होऊन देण्याची कला आहे आणि सगळीकडे सुख, मनुष्य जातीला आणि स्त्री जातीला सुख प्राप्त करण्याची महान कला आहे. हिला कृपा करून जाती धर्मामध्ये टाकू नका. हे मानवाचं जीवन आहे आणि आपला श्वास येतो, श्वास जातो, श्वास येतो, श्वास जातो, श्वास येतो, हा श्वास येतो. भगवान बुद्धाचा शोध आहे. आपल्या मनाचे तुकडे होतात, आपल्या शरीराचे तुकडे होतात, आपल्या मनामध्ये चित्त असतं. आता तुम्ही मनाने बसलेले आहात, मन तुमचं स्थिर आहे, एक मन स्थिर आहे, एक मन भटकत आहे.
आता ऊन झालेलं आहे, ऊन लागते, उन्हाची भीती वाटत आहे. भगवान बुद्धांनी या मनाचा शोध लावला. कुठलीही व्यक्ती, कुठलाही पुरुष, कुठलाही गरीब व्यक्ती, कुठलाही पुरुष हा महान अरहंत बनू शकतो. आणि त्याला जाणून घ्या. आपलं कर्तव्य काय आहे? आपलं कर्तव्य एकच आहे, भिक्खू संघाला वारंवार दान करणे. बुद्ध मूर्तीची स्थापना केलेली आहे. बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न आहेत. जसं आपण आई बाबाला आपल्या विसरत नाही, तसं बुद्धाला, धम्माला, संघाला विसरू नका. माझे अनेक अनुभव आहेत. 30 वर्षापासून मी कंटिन्यू रोज भिक्खू संघाला मी दान करत असतो, रोज दान करत असतो. दान करणे, भगवान बुद्धांनी सांगितला, दानाशिवाय भोजन दान असेल, कुठलंही दान असेल, दान केल्याशिवाय विपश्यना साधना होत नाही. इदानी दानं, दान, शील, समाधी, प्रज्ञा, विपश्यनाचे हे 4 अंग आहेत. नुसतं ध्यानच करून बसता येत नाही. दान केल्याशिवाय राग, द्वेष, मोह कमी होत नाहीत. दान केल्यामुळे ध्यान लागतं आणि दानानेच आपली प्रगती होते. बुद्ध धम्म संघाच्या जगामधील जे काही लोक मोठे होतात, जगातील लोक श्रीमंत होतात, जगातील राष्ट्र जे होतात, मोठे मोठे राष्ट्र होतात, केवळ हे गरीबाला दान देणे, आरोग्याचं दान देणे आणि सर्वश्रेष्ठ या पृथ्वीवरती बुद्ध धम्म संघाचं महान पुण्य आहे. आणि बुद्ध आपण स्थापन केले, अनंत बुद्ध स्थापन केले. ज्या बुद्धांनी दुःखाचा शोध लावला, ज्या बुद्धांनी सुखाचा शोध लावला, आम्ही सुखासाठी बुद्ध स्थापन केलेले आहेत. कृपा करून हात जोडून विनंती आहे, बुद्धाला विसरू नका. बुद्ध हे मरण्याची कला आहे, बुद्ध ही जगण्याची कला आहे आणि बुद्ध ही रोग नष्ट करण्याची सुद्धा कला आहे. भगवान बुद्धापासूनच हे विज्ञान रोगाचं आलेलं आहे. भगवान बुद्धापेक्षा विश्वामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही. पूर्ण अनंत ही पृथ्वी आहे, पृथ्वी आहे, हे आकाश आहे आणि पूर्ण भगवान बुद्ध हे अनंत अरूप असतात. रूप आणि अरूप असतात. जसं बुद्ध मुदीचं रूप आहे तसं त्यांचं अरूप असते. तुम्ही जाणू शकता, बुद्धाला जाणू शकता. आनापानसती ध्यान करा, आधी दान करा. म्हणजे कर्तव्य, कर्तव्य काय आहे? पंचशील पाळणे कर्तव्य आहे. पंचशील पाळल्यानंतर भगवान बुद्धाला गॅरंटी द्यायची गरज नाही. भगवान बुद्ध तुम्हाला अनंत ताकद देतात. भगवान बुद्ध तुम्हाला सुखी ठेवतात. भगवान बुद्ध तुम्हाला आनंदी ठेवतात. भगवान बुद्ध तुम्हाला दुःखातून मुक्त करतात. आणि दुःखातून जर मुक्त होत नसाल तर तुमचं कर्तव्य चुकलं आहे हे जाणून घ्या. पंचशील चुकले की बुद्ध प्राप्त होत नाही. पंचशील पाळले की बुद्ध प्राप्त होतात. आणि दान, शील, समाधी, प्रज्ञा. म्हणून आज या ठिकाणी सर्व मंडळाचे मी आभारी मानतो, भिक्खू संघाचे आभारी मानतो, भिक्खू संघाला वंदन करतो मला बोलवल्याबद्दल. पण वारंवार बुद्धांना विसरू नका. एकच सांगू शकतो, बुद्ध हे अनंत आहेत. बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न आहेत. फक्त विसरू नका, कर्तव्य करा आणि या कर्तव्यामध्ये तुमची गरिबी नष्ट होते, सुख मिळते, क्रांती होते, दुश्मन तयार होत नाहीत. दुश्मन नाही तयार होऊन द्यायची. जसा कोरोना व्हायरस आपण म्हणतो की रोग झाला, कोरोना व्हायरसने लोक मेले, पण भगवान बुद्धांनी वैशालीमध्ये महामारी आली होती, कोरोनापेक्षाही ते महामारी सुद्धा भगवान बुद्धांनी रतन सुत्तांनी नष्ट केलेली आहे. रतन सुत्त वाचा, मैत्री सुत्त वाचा, रतन सुत्त वाचा आणि मेता सुत्त वाचा, धजक सुत्त वाचा आणि आटानाटी सुत्त वाचा. ज्या दिवशी उपवास असते त्या दिवशी हे सुत्ताचं पालन करा. आटानाटी सुत्त आहे, तुम्ही प्रयोग करू शकता. जेव्हा वारंवार तुम्ही रतन सुत्त, आटानाटी सुत्त, मेता सुत्त आणि धजक सुत्त हे जेव्हा परित्राण तुम्ही घेता भिक्खू संघाकडून, तेव्हा भगवान बुद्धांनी हेच केलेलं आहे. वैशालीला महामारी आली, परित्राणचा, रक्षणाचा वापर केला. म्हणून ही पृथ्वी जिवंत आहे, प्रतिविश्व आहे. या आकाशाच्या पुढे प्रतिविश्व आहे, निब्बाण भूमी आहे. आणि आमच्या इथे भांडणं चालू आहेत, घराघरात द्वेष भावना आहे, सासू सुनाचे भांडण आहेत. हे काय चालू आहे? राग, द्वेष, मोह
हे नष्ट करा. सुखानी जगा. सुखानी जगण्यासाठी धम्म आहे, दुखानी जगण्यासाठी धम्म नाही. म्हणून सुखी राहा. सुखी राहा बोलण्यामध्ये नाही, तुमच्या आतमध्येच आहे सर्व, बाहेर कुठेच काही नाही. तुमच्या मनामध्ये राग आहे, तुमच्या मनामध्ये द्वेष आहे, तुमच्या मनामध्ये दुर्गुण आहेत, तुमच्या मनामध्ये वाईट भावना आहे, आणि तुमच्या मनामध्ये खेमा भिक्खुनी आहे, तुमच्या मनामध्ये सारीपुत्त आहे, तुमच्या मनामध्ये मोगल्यान आहे. तुम्ही महान स्त्री किंवा पुरुष बनू शकता. ही बुद्धाची ताकद आहे. बुद्धाला हरवायची कुणाची ताकद नाही. बुद्ध हे अनंत श्रेष्ठ आहेत. आपल्या श्वासामध्ये बुद्ध आहेत, मनामध्ये बुद्ध आहेत, 24 तास बुद्ध आहेत, आणि नंतर मूर्तीमध्ये बुद्ध आहेत. हे कर्तव्य विसरू नका. रोज प्रयोग करा, रोज प्रयोग करा, रोज प्रयोग करा. जसं रोज सकाळ संध्याकाळचं जेवण लागतं, तसं ह्याला जेवण म्हणून बुद्धाचं स्मरण करा, धम्माचं स्मरण करा, संघाचं स्मरण करा. याच्याने तुमचं 100% नाही, 1000% नाही, 1,00,000% तुमचं मंगल झाल्याशिवाय राहत नाही. सुख तुमच्या मागं लागतंय, दुःख तुमच्या मागं लागत नाही. म्हणून या ठिकाणी खूप चांगलं वाटलं. बंधू आणि भगिनीनो, जय भीम, जय भारत.